एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, करंट अफेअर, जी के, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञानविषयी प्रिव्हियस क्वेश्चन आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील. तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड फिमर कोणत्या भागात आढळते? तर मांडीत या भागामध्ये आढळते. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. रबर माल उद्योगामध्ये डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात? तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे म्हणतात. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? तर या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन सरोजिनी नायडू यांनी केले आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, मधुमेह आजार हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह आजार हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर या ठिकाणी दी रिमेन्स ऑफ द डे हे पुस्तक लिहिलेले नाही. डी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण? सी हे ऑप्शन करेक्ट आहे. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ही पहिली महिला भारतरत्न मिळवणारी पहिली महिला आहे. सी ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे खालीलपैकी ब्रीदवाक्य हे विश्वास, एकता, बलिदान हे आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा मित्रांनो, जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते? जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य आसाम हे या ठिकाणी आसाम हे राज्य आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? तर या ठिकाणी बँकस या लॅटिन शब्दापासून आले आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, गरिबी हटाओ घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली? तर या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. 6वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान या ठिकाणी 8 मिनिटे लागतात. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ कोणता? प्राणी वर्गातील सर्वात मोठा संघ अर्थफोडा हे आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती? तर या ठिकाणी तापी ही प्रमुख नदी आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा मित्रांनो, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? या ठिकाणी बी ऑप्शन करेक्ट आहे. विल्यम बेंटिंक यांच्या काळात झाला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा मित्रांनो, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीची दर्शने घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. कृषी या क्षेत्रामध्ये डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. रॉलेट कायद्यानुसार. ए ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर या ठिकाणी लोहाच्या अभावामुळे अनिमिया हा रोग होतो. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो?
तर या ठिकाणी अनेमिया हा रोग होतो. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. सांगली या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेची सर्वप्रथम सुरुवात झाली. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. INS अरिहंत ही पाणबुडी भारताची स्वदेशी बनवटीची पाणबुडी आहे. आण्विक पाणबुडी आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर या ठिकाणी मदर तेरेसा हे रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. नायट्रोजन. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? भारताचे कॅबिनेट सचिवालय कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम करते. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, बीजमाता म्हणून कोण प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे या कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. अहमदनगर या जिल्ह्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे? भारतातील कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य झाले आहे? सी हे ऑप्शन करेक्ट आहे. हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे, पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या दोन नेत्यामध्ये झाला? तर या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी या दोन नेत्यामध्ये पुणे करार हा झाला आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, कोणत्या राज्याने वन स्कूल वन IAS योजना सुरू केली आहे? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. केरळ या राज्याने. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, 2024चा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बी या ठिकाणी होणार आहे. पॅरिस या ठिकाणी होणार आहेत. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर खडकवासला धरण हे मुठा या नदीवर आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन ही आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट 8 मध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर या ठिकाणी 22 भाषांचा समावेश आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या संघाने केल्या आहेत? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. इंग्लंड या संघाने सर्वाधिक धावा केलेल्या आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होते? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे होते. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मते देण्याचा अधिकार कोणाला असतो? तर सभापती यांना विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत अधिकार देण्याचा अधिकार असतो सभापती यांना. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे स्थित आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर या ठिकाणी स्थित आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 39 नंबरचा असा आहे, भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोण आहे? भारताचे राष्ट्रगीत पुढीलपैकी कोणते आहे? तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगीत पुढीलपैकी आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे.
प्रश्न क्रमांक 40 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे उद्याच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेत. हे प्रश्न मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, करंट अफेअर, जी के विषयी आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आपणास नक्कीच बघायला मिळतील. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.